मैत्रिणींनो नमस्कार. आपण पाहणार आहोत ठरलं तर मगचा फुल एपिसोड. आजचा एपिसोड कोणीही मिस करू नका. आजचा एपिसोड खूप छान दाखवलेला आहे. काळाकुट्ट अंधार, जंगल, खूप असं आणि भयानक भयानक असं आपल्याला काहीतरी दिसणार आहे. आजचा पूर्ण एपिसोड जंगलामधला आहे. तर चला मग स्टार्ट करूया. महिपत जंगलामध्ये येतो. इकडे तिकडे पाहतो, त्याला कोणी दिसत नाही. प्रतिमा त्या हळूच त्याच्या मागे जाऊन उभे राहतात आणि महिपत तिला पाहून म्हणतो. प्रतिमाच्या चेहऱ्यावर मात्र कसली भीती नसते, कसलं टेन्शन नसतं, एकदम निडरपणे. महिपत प्रतिमा त्याला पाहून म्हणतो, अच्छा, म्हणजे ती चिठ्ठी, ते जळकं लाकूड, ते फोन, म्हणजे हे सगळं तू केलं होतं. मला तर वाटलं कोणीतरी ताटगाळ गडी असेल, अंगात रोग असेल त्याच्या, म्हणून मला आडवी करण्याची स्वप्न बघतोय. तुला तर फुंकर मारून उडवून टाकेल मी. आणि वर बसलेले अर्जुन, सायली आणि चैतन्य म्हणजे असे दळून बसलेले असतात. ते सगळं त्यांचं बोलणं आहे. महिपत पुढे प्रतिमा त्याला म्हणतो, मानलं पाहिजे, मानलं पाहिजे प्रतिमाबाई, तुला काय घोगरा आवाज काढलाय फोनवर आणि एवढ्या अंधारात माझ्या समोर अशी हिमतीने येऊन उभी राहिली. मानलं तुला खरंच. प्रतिमा आता एकही शब्द न बोलता गप त्याच्या चेहऱ्याकडे एकटाक पाहत ते त्याचं बोलणं ऐकून घेतात. प्रतिमा त्याला सायलीचं बोलणं आठवतं. तो तुम्हाला पाहून चवताळेल, हमला करेल, पण तुम्ही घाबरायचं नाही. अर्जुन चैतन्याने लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये हे सगळं कॅचअप होत असतं. प्रतिमा त्या एक एक पाऊल पुढे जात महिपतला म्हणतात, तुला जर तुझ्या कर्माची शिक्षा द्यायची असेल तर मला हिंमत दाखवावीच लागेल. महिपत आता एक एक पाऊल पुढे येतो. त्याच्या हातामध्ये जळती मशाल असते आणि तो प्रतिमाला म्हणतो, कर्म? माझं कसलं कर्म? मी तर काहीच केलं नाही. आणि वर सायलीची तळमळ असते. तिला वाटतं हा तिच्यावर हमला करतो की काय. महिपत पुढे प्रतिमा त्याला म्हणतो, तू तर असं बोलते जणू मी काहीतरी गुन्हाच केलाय, पण मी काही नाही केलंय. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, स्मृती तर माझी गेली आहे आणि तुला काही आठवत नाही? ही जागा सुद्धा आठवत नाही? स्मृती माझी गेली आणि आठवत तुला नाही, असं म्हणतात. सायलीला ते दृश्य आठवतं जे प्रतिमा आत्याला दिसत असतं आणि सायली गच्च डोळे झाकून बसलेली असते. मैत्रिणी, तुम्हाला खरं सांगू का, ही मालिका मी फक्त महिपत साठी पाहते. एक नंबर कॅरेक्टर आहे बघा ही, खरंच. आणि त्यावर महिपत म्हणतो, काय ह्याच्यामध्ये आठवण्यासारखे ढिगभर झाडे आणि हा रस्ता? त्यावर प्रतिमा त्या म्हणतात, नाही, साधी जागा नाहीये ही. 22 वर्षापूर्वी याच झाडीमध्ये तू माझ्यावर हल्ला केला होतास. आणि महिपतला पण काही क्षणासाठी तो क्षण डोळ्यासमोर येतो. आणि वर बसलेल्या सायलीचंही काही वेगळं नाही. सायलीलाही तेच दृश्य तिच्या डोळ्यासमोर. त्यावर महिपत म्हणतो, अरे वा, म्हणजे सगळं हळूहळू आठवायला लागलंय वाटतं तुला. तुझ्या अर्ध्या मेंदूला लयच खत पाणी मिळालेलं दिसतंय, म्हणून एवढी भुलवा केली तू. महिपत आता प्रतिमा त्याला चढत्या आवाजात म्हणतो, पण का उपयोग झाला? काय उपयोग झाला सांग ना. 22 वर्षांनंतर आता तू मरणार तर माझ्याच हातात. महिपत पुढे म्हणतो, 113% 22 वर्षापूर्वी राहून गेलेलं काम ते मी आज पूर्ण करणार. आणि प्रतिमा आत्याला परत ते आंदूक दृश्य दिसायला लागतं. प्रतिमा आत्या म्हणते, म्हणजे 22 वर्षापूर्वी तूच मला ठार मारण्याचा प्लॅन केला होतास ना? आणि सायलीला पण वर तेच आठवत असतं. आता महिपत वेड्यासारखा हसत असतो. शांत जंगल, त्याचा हसण्याचा भयानक आवाज सगळ्या जंगलामध्ये घुमत असतो आणि प्रतिमा निडरपणे त्याच्या समोर उभी असते. त्याच्या हसण्याच्या आवाजाने चैतन्य सुद्धा घाबरतो. तो सुद्धा आता घाबरून तिकडे तिकडे पाहायला लागतो. उठण्याचा प्रयत्न करत असतो, पण अर्जुन त्याला थांबवतो. आणि मित्रांनो, मी तुम्हाला एक ह्याच्यावर महिपतवर आणि मतदानावर एक जोक सांगणार आहे बघा. ते जोक आहे, महिपत शिक्रे यांची निशाणी बंदूक बंदूक बंदूक. आणि इकडे कल्पना काकू सायलीची आणि अर्जुनची वाट पाहून बेजार असतात. पाठीमागून अस्मिता येते. थोड्या वेळ तीही पाठीमागेच थांबते आणि विचार करते, मम्मा इतकी का परेशान आहे? अस्मिता विचारते, काय ग, झोपली नाहीयेस अजून? आणि त्यावर कल्पना काकू म्हणतात, अगं बघ ना, सायली अर्जुन अजून आलेले नाहीये आणि कशी मला झोप लागेल ग? आणि त्यावर अस्मिता म्हणते, कुठे गेलेत ते? कल्पना काकू म्हणते, काय माहिती नाही, पण सायली म्हणत होती उशीर होणार आहे. अस्मिता आज खूप थकलेली दिसत आहे बाबा, काय झाले काय माहिती. तरी पण आईला धीर देत म्हणते, अगं हो ना, मग बघ, सायली अर्जुन सोबत आहेत म्हणल्यावर सगळ्यांना पूर्ण उरतील बघ तू. कल्पना काकू म्हणतात, मला तर आता चैनच पडत नाही. ही मुलं आहेत ना, उगाच जीवाला घोर लावतायत. तितक्यात जोराची हवा येते. दरवाजे, पडदे असे आपोआप खटाखटा उडत असतात, लागत असतात. कल्पना काकू म्हणतात, अरे देवा, वादळ बिदळ येणार आहे की काय? असं म्हणून कल्पना काकू दरवाजा लावून घेतात. इकडे जंगलामध्ये महिपतने आता गन रोखलेली आहे प्रतिमा आत्यावर आणि हे पाहून चैतन्य खूप घाबरलेला असतो. आता तो उठणार. तोच परत अर्जुन चैतन्याला इशारा करतो आणि म्हणतो, जाऊ नकोस. चैतन्य बिचारा तिथंच थांबतो. महिपत प्रतिमा आत्यावर बंदूक रोखून म्हणतो, तुझी उंची किती, तुझा जोर किती, तू मला डोळे दाखवती, तू मला प्रश्न विचारती? त्यापेक्षा तू ह्याचा विचार कर, तुझी शेवटची इच्छा काय? तुझ्या नवऱ्याची आठवण काढ, तुझ्या मुलीची आठवण काढ.
22 वर्षापूर्वी जे काम राहून गेलं होतं ते आज मी पूर्ण करणार. मैपत पुढे म्हणतो, तुला काय आठवतंय काय आठवत नाही ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही, पण आज तुझा टाइम संपला. प्रतिमाबाई 113% संपला. मैपत आता का त्या बंदुकीचा खटका खाली वरी करतो, काय म्हणतात आपल्याला काय माहिती नाही त्याला. आणि सायली तिला वरून इशारा करून समजवते, म्हणजे तिने दिलेली ट्रेनिंग ती तिला आठवून सांगत असते. आणि प्रतिमाला आठवतं की सायलीने आपल्याला असं असं शिकवलं होतं. प्रतिमा मैपतच्या बाजूला पाहते आणि म्हणते, तुम्ही? आणि मैपत पाठीमागे वळून पाहतो आणि प्रतिमा मैपतच्या हाताला झटका देते आणि पळून जाते. मैपत तिकडे पाहतो आणि म्हणतो, ए थांब, पळून पळून पळणार कुठे, थांब आलोच. असं म्हणून प्रतिमा त्याच्या मागे मैपत पळू लागतो. आता अर्जुन सायली पण वरून खाली उतरतात. चैतन्य पण बाहेर निघतो आणि अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य चल लवकर. आणि ते जायला निघणार तोच मैपतचेही गुंडे बाहेर येतात आणि त्या तिघांना घेरतात. प्रतिमा आता जिथे वाट दिसल त्या दिशेने पळत सुटतात आणि त्याच्या मागे मैपत. आणि इकडे चैतन्य आणि अर्जुन दोघ जण त्या गुंड्यांची धुलाई करत असतात. अर्जुन म्हणतो, सायली जा, आणि तो सायलीला जायला सांगतो. सायली आता प्रतिमा त्याच्या मागे असते. इकडे मस्त अर्जुन आणि चैतन्य त्या गुंडांना त्यांच्याच लाकडाने त्यांच्याच काट्याने बडवत असतात. पळून पळून मैपतही थकलाय आणि प्रतिमा आत्याही थकली, ते तरी दोघं जण ते पळतच असतात आणि त्यांच्या मागे आता सायली. आणि इकडे पोलीस स्टेशन मध्ये रविराज काका पण खूप परेशान असतात. तिकडे काय झालं असेल, काय घडत असेल या विचारामध्ये असतात. आणि हवालदार कदम तिथे येतात आणि म्हणतात, सर तुम्ही उभे का, बसा ना, पाणी हवे का तुम्हाला, देऊ का? आणि त्यावर रविराज काका म्हणतात, अरे नाही नको, मी ठीक आहे. रविराज काका कदमला सावंत यांनी काढलेली फाईल मागतात आणि रविराज काका त्या ऍक्सिडेंटच्या फाईली जवळ घेऊन बसतात. आणि इकडे कल्पना काकू देवी आईला हात जोडून प्रार्थना करत असतात की माझी मुलं सुखरूप असू दे, त्यांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी असू दे, माझ्या घरावर कुठलंही संकट येऊ देऊ नको. कल्पना काकू देवी आईला म्हणतात, मला इतकं अस्वस्थ का वाटतंय, काहीतरी वाईट घडणार आहे, असे संकेत का येत आहेत. अस्मिता म्हणते, मम्मा किती टेन्शन घेशील अगं, चल ना. आणि जरा हवा सुटलेली असते, दिवा शांत होतो की काय अशी भीती असते. आणि कल्पना काकू परत घाबरतात आणि म्हणतात, देवी आई माझ्या सायली अर्जुनच्या पाठीशी राहावं, त्यांच्यावर कुठलंही संकट येऊ देऊ नकोस. आणि इकडे सायली जंगलामध्ये भटकतच असते. एका गुंडाची नजर तिच्यावर पडते आणि तो म्हणतो, ए थांब. सायली एका दाट झाडीमध्ये लपून बसते आणि तो गुंडा तिला शोधत शोधत पुढे निघून जातो. सायलीला खूप घाम आलेला आहे, खूप घाबरलेली आहे ती. आता इकडे सुद्धा प्रतिमा आत्या थापा टाकत पळत असतात आणि प्रतिमा आत्या पळत पळतच एका कशाला तरी अडकतात आणि पडतात. बहुतेक ती जागा तीच असते जिथे त्यांचा ऍक्सिडेंट झालेला असतो आणि प्रतिमा आत्या तिथं पडलेले असतात. आणि परत त्यांना ते अंधुक झालेलं दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर येतं. पण ते आता अंधुक झालेलं दृश्य तेच एकदम असं साफ क्लिअर त्यांना आठवतं, सगळं क्लिअर त्यांना दिसतं. मैपतही आता प्रतिमाच्या शोधामध्ये तिच्या जवळ आलेला असतो, पण मैपतला प्रतिमा आत्या दिसत नाही, मात्र प्रतिमा आत्याला मैपत दिसतो. प्रतिमा आत्याला त्या दृश्यामध्ये अंधुक दिसणारा माणूस आता एकदम क्लिअर दिसायला लागतो, तो मैपतच असतो. प्रतिमाच्या मागून मैपतचा गुंड येतो आणि प्रतिमा घाबरते. समोर मैपत आणि मागे गुंड. आता ह्या दोघांना पाहून मात्र प्रतिमा आत्या खूप घाबरलेली आहे. इकडे मैपतचे गुंडे आणि चैतन्य अर्जुन यांची मारामारी चालूच असते. थोड्या वेळासाठी अर्जुन फ्री होतो आणि इन्स्पेक्टर सावंतांना फोन लावून आतमध्ये बोलावून घेतो. चैतन्य म्हणतो, अर्जुन तू सायली वहिनीकडे जा, मी आहे इथे. आणि इकडे मैपत प्रतिमा आत्याला म्हणतो, काय ग तुझ्या कपाळावर काहीतरी लिहिलेलंय, काय लिहिलंय बरं? आणि तो वाचल्यासारखा करतो आणि म्हणतो, मैपतच्याच हातून तुझं मरण येणार. आणि मैपत पुढे म्हणतो, अरे माझ्याच हातून मारणार तू? सांग कशी मारणार, तुला गोळी झाडून मारू का तुझा गळा आवळू? मैपत म्हणतो, नाही तुला आगीची भीती वाटते ना, तुला उभीच जाळतो मी, मस्त तंदुरी करतो तुझी एका फटक्यात. आणि प्रतिमा त्या गप्प त्याच्याकडे डोळे फडफड पाहत असतात. मैपत त्या गुंडांना सांगतो, धर तिला धर. आणि तो गुंड प्रतिमा आत्याला धरतो आणि प्रतिमा आत्या आरडाओरडा करतात, सोड मला सोड. प्रतिमा आत्या आता सायलीनं दिलेला तो स्प्रे काढतात, काळ्या मिऱ्यांचा स्प्रे, आणि त्या गुंडाच्या चेहऱ्यावर मारतात. त्याच्या डोळ्याची आग होत असते आणि संधीचा फायदा घेऊन प्रतिमा आत्या त्याच्या तावडीतून सुटून पुढे जातात. आणि बबलू, गुंड्याचं नाव बबलू. मैपत म्हणतो, अरे धर नाही बबलू तिला, एक बाई धरता नाही आली, धर तिला नाही तर तुलाच गोळी घालतो. हा बबलू डोळे पुसत मैपतच्या धमकीने तसाच पळत सुटतो. मैत्रीण आता येडा अर्जुन, त्यानं खाल्ली आहे माती. आत्या करत तो आवाज देत पळत सुटलाय. तुम्हाला आता कळेल मी का म्हणले ते. पाठीमागून नागराज येतो. नागराजला झाडाचा धक्का लागून तो आई ग म्हणतो. अर्जुन मागे वळून पाहतो, पण अर्जुनला काही दिसत नाही. नागराज तसाच पुढे येत असतो. त्याच्या समोरच एक दगड असतो आणि त्या दगडाला ठेच लागते आणि नागराज खाली पडतो. नागराजच्या तोंडून थोडा आवाज निघतो आणि तो अर्जुनच्या कानापर्यंत पोहोचतो. अर्जुन म्हणतो, हा कोणाचा आवाज आहे? नागराज सावध होतो. त्याला समजतं की अर्जुन आता आपल्या जवळ येणार आहे, आपल्याला पाहणार आहे. एवढी सायली, पण सायलीने तोंडातून आवाज न करता प्रतिमा आत्याचा पाठलाग केलेला, तिनं कसलाही आवाज केला नाही आणि हा आत्या करत तिला शोधत फिरतोय.
नागराज कसा बसा करून उठतो आणि एका झाडाच्या आडोशाला जाऊन लपतो. आणि इकडे प्रिया घराच्या बाहेर येऊन नागराज काकाला फोन करण्याचा प्रयत्न करत असते आणि ती म्हणते ह्या नागोबाचा फोन का लागत नाहीये. स्वतःशीच बडबड करत प्रिया म्हणते कन्फर्म या महिपतने आणि नागराजने माती खाल्ली आहे. मला तिथे जाऊन बघावंच लागेल असं म्हणून ती घराबाहेर पडते. गाडीजवळ येताच तिला एका मैत्रिणीचा कॉल येतो आणि ती गडबडीने म्हणते मी खूप आता घाईमध्ये आहे, तुला मी नंतर कॉल करते. आणि परत आपल्याला नागराज दाखवलेला आहे. अर्जुन स्वतःशीच म्हणतो आवाज तर इकडनंच आला होता पण आता इथे कोणीही दिसत नाही आणि परत तो तिकडल्या दिशेने पाहण्याचा प्रयत्न करतो आणि आत्यामुळे तिकडल्या बाजूला निघून जातो. आणि इकडे प्रतिमा तिथे शेकोटी पेटवलेली असते. त्या शेकोटीजवळ येते आणि त्याच्यातलं एक जळतं लाकूड हातामध्ये घेते. प्रतिमा त्याची नजर त्या कॅमेऱ्यावर जाते आणि तिला आठवतं की आपल्याला कॅमेऱ्यासमोरच महिपतला आणायचं आहे. प्रतिमा जळतं लाकूड हातात घेऊन पाठमोरी उभी असते आणि पाठीमागून महिपत येतो. प्रतिमा ते आपल्याला पाठमोऱ्या दाखवलेले आहेत. कोवळे केस, पाठभर मोकळे असे एकदम दुर्गादेवीच्या अवतारामध्ये दिसत आहेत. हातामध्ये जळतं लाकूड. महिपत पाठीमागून आला याची त्यांना जाणीव होते आणि त्याच्याकडे तोंड करून उभे राहतात. आणि उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटणार आहे. महिपत प्रतिमाला सांगतो 22 वर्षानंतर का होईना पण तू मरणार माझ्याच हातून. तो अपघात मीच घडवून आणला होता. प्रतिमा आता त्याला सैताना म्हणून त्याच्यावर हमला करणार. तो एक गुंड तिथे येतो आणि तिथे सायली पण येते. तो गुंड आता नेमका सायलीवर हमला करतो की प्रतिमा त्यावर करतो आणि इकडून महिपत गोळी चालवतो. पण ती गोळी लागणार कोणाला हे उद्याच्या भागात कळणार आहे. तेव्हा कोणीही मिस करू नका. उद्याचा भाग नक्की पहा. आणि आजचाही भाग तुम्हाला आवडला असेल तर एखादा लाईक नक्कीच करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या भागात.